ज्या प्रकारे इंडिया आत्ता काही टेस्ट सीरीज किंवा ओडीआय सीरीज हारती आहे इंडियाच्या होम कंडिशनमध्ये, त्याच्यामागं जेवढं कॉन्ट्रीब्युशन खेळाडूंचे मित्रांनो तेवढंच कॉन्ट्रीब्युशन इथं जे हेड कोच आहेत गौतम गंभीर किंवा जे सिलेक्शन कमिटीमध्ये अजित अगरकर वगैरे आहेत त्यांचं तेवढंच कॉन्ट्रीब्युशन आहे मित्रांनो. तुम्ही म्हणत असाल की ट्रान्झिशन फेज वगैरे सगळं ठीक आहे मित्रांनो, काही इश्यू नाही त्याच्यामध्ये. बट तुम्ही बघितलं असेल 2023 नंतर जी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली त्यानंतर अजिंक्य राणेला, पुजाराला जे मोठे मोठे टेस्ट क्रिकेटमध्ये प्लेअर होते त्यांना साईडलाईन केलं मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल त्याच्यामुळे आपल्याला क्लीन स्वीपसुद्धा भेटलेले आहेत. काय तेच रिझन नव्हतं ते रविचंद्रन अश्विन असेल 2024च्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये चान्सेस दिले नाहीत मित्रांनो खेळायचे त्यांनीसुद्धा. त्यानंतर ऑल इंटरनॅशनल क्रिकेट फॉर्मॅटमधून रिटायरमेंट घेतली. त्याला वाटलंच नाही की परत आपण खेळू शकतो कोणत्या टीमसाठी, कोणत्या टीममध्ये. तर त्यांनी रिटायरमेंट घेतली मित्रांनो. तर जेवढं कॉन्ट्रीब्युशन इथं जे चेंजेस होतात आहेत ना मित्रांनो त्या सिलेक्शन कमिटीकडून असेल किंवा हेड कोच गौतम गंभीरचे जे माइंडसेट असेल तर ते सुद्धा तेवढंच कॉन्ट्रीब्युशन आहे. डेफिनेटली तुम्हाला त्याचं क्रेडिट भेटणार. तुम्ही T20 वर्ल्ड कप जिंकलात, डेफिनेटली त्याचं क्रेडिट भेटणार. बट ज्यावेळेस तुम्ही जर सिरीज वगैरे हारताय, पण ठीक आहे सिरीज हारा इश्यू नाही. इंडियन सॉईलमध्ये जे सिरीज हारल्यात ते हिस्टॉरिकल सिरीज हारलेत मित्रांनो. ज्यांना अजूनपर्यंत कधीच विजय मिळवताच आला नाही इंडियन सॉईलवर, त्यांना आता येऊन ऑलमोस्ट 25 इयर्स असेल किंवा त्यांच्या एंटायर क्रिकेट हिस्ट्रीमध्ये असेल ते येऊन सिरीज जिंकतात आहेत. बरं ठीक आहे जिंकली तर जिंकली आहे, बट तुम्हाला क्लीन स्वीप देतात मित्रांनो. 2-0 असेल, 3-0 असेल. आता साऊथ आफ्रिकेने 2-0 टेस्ट क्रिकेटमध्ये क्लीन स्वीप असेल. न्यूझीलंडने 2024मध्ये ऑक्टोबरमध्ये क्लीन स्वीप दिली टेस्ट क्रिकेटमध्ये. सो विचार करण्यासारखी गोष्ट मित्रांनो. जो माइंडसेट चेंज होतो इथे त्याच्या मागं डेफिनेटली तेवढे दोषी इथं अजित अगरकर किंवा जी सिलेक्शन कमिटी आणि हेड कोच गौतम गंभीर ते तेवढेच दोषी आहेत मित्रांनो.